थोडा आणि खिल्लार आहेत ना? हा किल्ला बरं. काय द्यायचं बोलतात हा द्यायला? त्याचे 55. शर्यतीसाठी पण आहेत आणि घोडा पण आहे, सगळी कामं करतो. तर असं तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर नक्कीच हे असे 2 पाडे आहेत आणलेत त्यांनी, 1 लाखापर्यंत देतील बोलले. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो आहे म्हसाच्या यात्रेला आणि तुम्हालाही माहिती आहे म्हसाच्या यात्रेमध्ये आहे ना बैल बाजार भरतो. तर गेल्या वर्षी आपण कवर केला होता, यंदाचं माझं हे 3रं वर्ष आहे म्हसाच्या यात्रेचं आणि बैल बाजार आपण कवर करतो आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहेत की कोणत्या कोणत्या प्रकारचे इकडे बैल आले आहेत, म्हशी आले आहेत, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि हॅशटॅगमध्ये आम्ही मुरबाडकर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता पण आहे ना बैल बाजारमध्ये आलेलो आहे म्हशाला आणि इथे आपण बघू शकतो बैल आहेत सगळी. काही शेती कामाची वगैरे पण आहे, शर्यतीची बैलं तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसे इथे म्हशी आहेत आणि म्हशींमध्ये पण खूप खूप सारे असे तुम्हाला इथे प्रकार बघायला मिळतील. तुम्ही ते बघू शकता, समोरून पण बघू शकता तुम्ही सगळं. आता हा बैल बाजार भरायला सुरुवात झालेली आहे. इथे आपण बैल बघू शकतो. समोरच आपण इथे बघितलं ना, तर शर्यतीची सगळी आपल्याला काही कामाची बैल आहेत आणि काही शर्यतीची आपण इथे बैल बघू शकतो. ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता गावठी बैल आहेत. ते बघितलं ना, आता सगळे आदत आपल्याला बघायला मिळतात, आदत वासरू आहेत सगळे. तर बघूया, चौकशी करू आणि सगळी प्राईज रेंज वगैरे आपण विचारूया. तर बघूया कोणाकोणाची वासरं आणि काय कितीला देणार ते. दादाचा बैल आहे गावठी. दादा किती वर्षाचा असेल? वर्षाचा आहे, दुसरा आहे. ओके. आणि काय द्यायचं बोलतात आहे? 12. ओके. कामाचा बैल आहे, शेती कामाचा? ओके, शेती कामाचा बैल आहे. 12,000 बोलतो दादा. दादा कॉन्टॅक्ट नंबर सांग तुझा. 72 76 32 53 35. ओके. तर तुम्हाला घ्यायचं असेल बैल, एकच आहे आपल्याकडे? ओके, एकच बैल आहे, शेती कामाचा आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच दादाने कॉन्टॅक्ट नंबर सांगितला आहे, तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू. पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना बाबांचा बैल बघायला मिळतो आहे. चौसा आहे बाबा? चौसा आहे. शेती कामाला? शेती कामासाठी आहे, चौसा आहे. आणि काय द्यायचं बोलतात? कितीला? 55,000 रुपये किंमत सांगितली आहे त्यांनी. शेती कामासाठी एकच बैल आणलं त्यांनी, एकच आणलं ना? बरं. तुमचा नंबर सांगा ना. 92 25 हां, 92 25 92 25 49 49 60 49 49 60. 60. ओके. नाव काय बोललात बाबा? लक्ष्मण टेलर. ओके, लक्ष्मण केने नाव आहे ते. तर तुम्हाला असा बैल पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्याला संपर्क साधू शकतात आणि म्हसाच्या यात्रेमध्ये तुम्हाला या बाबांचा बैल बघायला मिळेल. धन्यवाद. ते बघतोय शर्यतीचा बैल आहे. बाबा कसे आदत आहे? 4 दाती आहे? आदत. बरं, आदत आहे. आणि कोणती जात आहे ती? थोडा किंचित मैसूर ही खिलार. ओके, ती म्हैसूरमध्ये येते. थोडा आणि खिल्लार आहेत ना? हा खिलार. बरं. काय द्यायचं बोलतात हा द्यायला? त्याचे 55,000. 55,000. 2 दाती आहे ना? हा ओके. आणि हा हा 2 दाती. कसा देणार? याचे 55. 55,000. ओके. आणि हा लास्टचा? लाचा 65,000. 65,000. बरं, किती दाती हा? हा तो 4 दात. 4 दाती आहे ना? बरं, शर्यतीची बैल आहेत, तुम्ही बघू शकता. आणि कसे 3 फेऱ्याला का बिनजोडला? कुठेही पळवा, कसे पालवा. ओके. 3 फेरा किंवा बिनजोडला तुम्ही पळू शकतात. आणि बाबा तुमचा काय नंबर आहे? माझा 92 26 49 82 14. ओके. नाव काय बाबा? जगन शेट करा, सरलगाव. नक्की जगन शेठ नाव आहे बाबांचं. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अशी शर्यतींची बैलं पाहिजे असतील तर. ओके, धन्यवाद. पण आहे ना बाबांची 2 अजून बैलं आहेत. कसे ते दाती? हे 4. ओके, 4 दाती आहेत. बरं. आणि काय द्यायचं बोलतात? त्यांचे हां, 70,000 दोघांचे. दोघांचे 70. 70,000ला. 70,000ला तुम्हाला तुम्ही बघू शकता दोघांचे.
आणि बाबांनी नंबर सांगितलेलाच आहे. तर ही पूर्ण जी लाईन आहे ना ती बाबांचीच आहे पूर्ण आणि शर्यतीचे बैल आहे सगळे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. तो आहे ना वासरू विकत घेतलाय. आदत आहे दादा? हो आदत आहे. बरं, आणि काय जाते याची? आधी जात आपले किल्लारच आहे. किल्ला शर्तीसाठी घेतलं. शर्यतीसाठी. ओके, कोणतं गाव? वडगाव. वडगावला. खालापूर आमचा तालुका. हां, कर्जतला आवलास आणि शिरसाप आपला अंजप पाठी पालणार बैल. बरं. तर बिनजोडला घेतलाय ना? हो बिंजोड. बिनजोडसाठी. तर तुम्ही बघू शकता दादाने घेतलाय. आणि कितीला दिला? झाली 35 खरेदी झाली. हां, आणि पळतो वगैरे? आता परालाच जशी पारख त्याची केली आम्ही तशी. हा. बघू आता अड्ड्यात गेल्यानंतर. नक्की. तर थँक्यू. हो थँक्यू चालेल. ना दादांकडे आलेलो आहे आणि इथे आपण बघतो दादांकडनी हे सगळे कामाची बैल आहेत ना दादा? कामाची बैल आहेत. आणि तुम्हाला जर कामाची बैल घ्यायची असतील तर पूर्ण ही लाईन तुम्ही ते बघू शकतात. कसे दिले ते? नाही, किंमत काय? तर समोरच हा आपल्याला बैल दिसतोय कामाचा, शेती कामाचा, आणि 40 बोलतात आहेत. कशा आहे दाती? 6 दाती आहे. बरं, आणि हे पुरं झालं. हे झाले? बरं, आणि मग पुढचे? पुढचा 4 दाते. तर हा 4 दाती एक आहे शेती कामासाठी. कसं देणार? याचे 25 आहे. 25? ओके, 25,000 रुपये बोलतात आहेत. परत हा? बरं, हे या दादांचं पण, ह्या दादांची 2 बैल आपण बघितली. तर दादा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9168 20 76 12. 20 76 12. ओके. तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला अशी शेती कामाची बैलं घ्यायची असतील आणि आवडली असतील तर नक्कीच तुम्ही दादांना संपर्क करू शकता. धन्यवाद. ना दादांचा हा स्टॉल आहे. जर तुम्ही बैलं वगैरे घेत असाल. मुरकी आहे ना? मुरकी कशी आहे मुरकी? ही 60 रुपयाला एक जाते. 60 रुपयाला आहे. बरं, आणि बाकीचं काय दादा आपलं? पागा आहे 150 ला जोडी. काय आहे? ही पागा 150 पागा ना 150ला जोडी. बरं, कासरा कासरा कितीला? 200 ला जोडी. 200ला जोडी कासरा आहे. बरं, आणि हे काय आहे? शेंबे शेंब्या शेंगाला लावायच्या. शिंगामध्ये घालायचे. हो, कशा द्या? ते 60 रुपयाला जोडी. 60 रुपयाला पल्ल्याच्या गळ्यामध्ये घाला. घालायला. हो, कशात ते? 200 ला जोडी. 200ला जोडी. बरं, जर असं काय तुम्हाला बैलासाठी काही सामान घ्यायचं असेल, जर तुम्ही नवीन बैल खरेदी केलं डायरेक्ट किंवा इथे यायचं. डायरेक्ट दादांकडे येऊ कॉन्टॅक्ट शकता. करायचं आपल्याशी. काय असेल ते देऊ आपण. ओके, काय कॉन्टॅक्ट नंबर आहे दादा? 93 59 11 90 39. बरं, आणि नाव काय दादा आपलं? ससाने आल्यानगर. ओके, तर नक्कीच दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. पुढे आलेलो आहे. इथे पण आपल्याला आहे ना बैलासाठी सगळं सामान इथे बघायला मिळेल. कसं आहे दादा हे शाबूक? 150ला 2 एक. 150ला एक. बरं, 150ला एक आहे. ते मोरकी वगैरे पण आहे बैलाची. कासरा आहे. परत असं घुंगरू आलं जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घुंगरूमधलं पण आहे इथे गळ्यात बांधायचं. दादा हे कसं आहे घुंगरूचं? 150ला. ते 100ला 100 रुपये बोलतात आहेत. आणि इथेही आहे 100ला 2 आहेत नाही. तर हे 100ला 2 आहे. ओके, तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. इथे पुढे आहे. तर असे काय बैलांचे सामान वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात बैल बाजारमध्ये. फक्त आहे ना इकडे आपल्याला शेती कामाची बैल आणि तसा घोडा इथे बघायला मिळेल. बाबा कशी दिली ही हां? 1.5 लाख. 1.5 लाख. शेती कामाचे आहेत ना? शेती कामाची शर्यतीचे. बरं, आणि हा घोडा समजी कामं करतो. सगळे कामं करतो? लग्नाच्या ऑर्डर वगैरे सगळ्या करतो. लग्नाच्या ऑर्डर वगैरे. त्याची 35,000 किलो. 35,000. बरं, आणि दाती कशा ते? पण ते हे 4 जातो. 4 दाते. बरं, 4 दाते. आणि ते पुढच्या आपल्याला आहेत ना? हे फक्त घोडा आणि 2 बैल बाबांचे आहेत. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर बाबा काय तुमचा नंबर आहे? माझा नंबर आहे 97 67 33 12 14. बरं, नाव काय आपलं? रघुनाथ तातू म्हाडसे कान्होड, मसा कान्होड. तर तुम्हाला बैल वगैरे घ्यायचे असेल शर्यतीसाठी पण आहेत आणि घोडा पण आहे. सगळी कामं करतो. तर असं तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.
बघू शकता ते व्यवहार झाला ना की अशी बोली लागते आणि या मशीनचा आहे ना असा व्यवहार होते थोडी मस्त आहे ना हा मस्त दोन्ही? बरं कसे देणार? हिचे 55,000 रुपये 55 आणि या ही 45 45. बरं आणि कोणती जात आहे? ही मसांची ही गावरान गावरान आहे ना. बरं आणि अजून हे आपले हे ताटे दोन ताटे आहेत ना. बरं आणि कसे देणार आहे ताटे? कसे देणार? ताटे 45,000 जोडी जोडी ना. 45,000 रुपये जोडी आहे ताटे. आणि अजून काय पाहिजे असते तर मिळतील हो आपल्याला? मिळतील. बरं काय आहे तुमचा नंबर आहे? माझा नंबर 78 21 07 77 20. तर हा दादांचा नंबर आहे. तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही दादांना संपर्क करू शकता. पुढे आलेलो आहे इथे आपल्याला म्हशी बघायला मिळतात. 4 आहे. कसे दिले दादा? नाही झाला. बरं आणि कोणत्या जातीचे आहेत? ते मुरा आहेत, मुरा प्युअर मुरा आहेत. प्युअर मोरा जातीचे आहे. दूध कसं असतं यांचं? यांचं कमीत कमी ते चालला पाहिजेत ना, ज्या वेळेस वेळ येतील त्या टायमाला 9 ते 10 लिटर, हो 10 ते लिटर चालला पाहिजे. हो. तर 4 म्हशी आहेत. काय वर्षाचे असतील? ते 2 वर्षाचे, हा दीड पावणे 2 वर्षाच्या. 1.5 पावणे 2 वर्षाचा ना. बरं काय नंबर आहे तुमचा? माझं 92 73 14 54 48. बरं नाव काय आपलं? एकनाथ शेळके. ओके. तर तुम्हाला अशा काय म्हशी घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही दादांना संपर्क करू शकता. आपल्याकडे गाबणी पण असतात गाभणी पण आहे? विकायला, वेळेले असतात नंतर. ओके. बरं त्याही भेटतील आपल्याकडे. बरं जर वेळेल्या गाभणी पण पाहिजे असतील तर त्याही तुम्हाला दादांकडे बघायला मिळतील. तर नक्कीच तुम्ही दादांना संपर्क करू शकता. धन्यवाद. पुढे आलेलो आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय नाव? दिलीप बांगर. बरं आणि आपण काय आणले आज? टोनगे आणले. टोणगे आणलेत ना. बरं 4 आहेत. 4 आहेत. बरं कसे किती महिन्याचे आहेत? ते पावणे 3 वर्षाचे आहेत. बरं आणि कोणती जात आहे? गावरान. गावरान जात आहे. बरं आणि काय द्यायचं आहे? द्या घ्यायचं. हां द्या घ्यायचं 20. ही जोडी दिली हां आपण 47,000. 47ला. बरं आणि ती जोडी? तिचं घेऊ 40,000. तिकडची जोडी 40,000ला हा आणि 47ला. 47. बरं नंबर सांगा तुमचा. 77 19 91 53 65. बरं कोणतं गाव? शील. शिल्वा. किनोली शील. जर तुम्हाला असे काही घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही दादांना संपर्क करू शकता. ओके धन्यवाद. यांचा पण घ्यायचा. त्यांना पुढे आलेलो आहे. दादा नमस्कार. पाडे आणले आहेत. बरं कोणत्या जातीचे आहेत? एक जाफर आहे, हां एक सुरत आहे. चापरी आहेत ना दोन्ही? बरं पाडे आहेत आणि किती वर्षाचे आहेत? समजा आता 4.5 वर्ष झाले असतील. 4.5. 4.5 वर्ष ना. बरं आणि किती द्यायचे? घ्यायचं किती? द्यायचं म्हणजे 1 लाखापर्यंत. 1 लाखापर्यंत दोन्ही देऊ. बरं नंबर सांगा तुमचा. नंबर आहे माझ्याकडे. बरं दादांकडे नंबर नाही आहे पण जर तुम्ही आलात तर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता दादांना. आणि म्हसाच्या यात्रेमध्ये असे 2 पाडे आहेत आणलेत त्यांनी. 1 लाखापर्यंत देतील बोलले घ्यायचं. तर नक्की संपर्क करू शकता. आपण पुढे आलेलो आहे. ही लाईनच्या लाईन आपल्याला ताट्यांची ते बघायला मिळते आहे. दादांच्या आहे. दादा नमस्कार. नमस्कार. बरं आपल्याकडे ताटी आहेत आणले आहेत. किती आहेत? 8 आहेत. 8 ताटे आहेत. एक पारडी. 1 पारडी आणि 8 ताटे आहेत. बरं पारडी कशी दिली? पारडी ती दिली 5,500. 5,500. 5,000. 5,500ला आणि बाकीचे? बाकी यांची 35,000. 35,000. आणि कोणती जात आहे? ही सुरत जाते. सुरत जात. बरं सुरत जात आहे. ताटे आणि 1 पारडी आहे त्यांच्याकडे. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही दादांना संपर्क करू शकतात. काय नंबर दादा? नंबर नाही. बरं नंबर नाही दादांचा. तर चोपडी आहे, चोपडी वगैरे. ओके. तर तुम्ही इकडे आलात ना म्हसाच्या यात्रेत तर नक्कीच दादांना संपर्क करू शकतात. गावाचं नाव बी सांगायला. हो गावाचं नाव कोणतं? सरलंबा. ओके. तर नक्कीच त्यांना सरलंबा, शहापूर तालुका, जिल्हा ठाणा. हा ना. बरं तर नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. दरवर्षी येतात? हा दरवर्षी. पण आहे ना पुढे आलेलो आहे. दादा नमस्कार. नमस्कार. बघतो आपल्याकडे म्हशी आहेत. कोणत्या जाती आहेत? टोनगे एक सुरत आहे. एक गावरान आहेत 2. ओके सुरत आणि गावरान आहे. 4 जाती 2 जाती. ओके 4 दाते आणि 2 दाते. पहिल्यांदा गाभण राहतील? नाही टोनगे. टोणगे आहेत ना तसे? ओके टोणगे आहेत. आणि काय दिलेत काय घ्यायचं?
त्याला मागलं 70,000 त्याला 50ला मागलेलं. बरं ते 50 आणि 70 दोन 70 आमची 80,000 आहे. बरं. आणि कोणतं गाव आपलं? मलेगाव उमरोली उमरवले. आणि पुढचे आपले आहेत ते बाकीचे मसा सगळे लोकांचे. ते दुसरे हे आपले आहेत ना? नाही आपलेच आहे सगळे. बरं हे ते पण आपले आहेत. त्यांची काय किंमत असेल? ते पारड्यांचे 40 पारड्यात तर 40 आहे ना? सुरत बरं तुमचा नंबर सांगा. 92 25 47 31 27. बरं काय नाव दादा? गुलाब खापरे. बरं तर असे काय तुम्हाला म्हशी वगैरे घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकतात. गाभण वगैरे भेटतील आपल्याला? नक्की. धन्यवाद. पण आहे ना पुढे आलेलो आहे. दादा नमस्कार. काय नाव दादा? दिनेश भगत बरं कोणतं गाव? तळेखल. बरं काय काय आणलं आज? आज 6 पारड्या होत्या. 6 पार. त्याच्यातल्या 3 दिल्या काल हां आणि 3 बाकी आहेत. 3 बाकी आहेत. किती महिन्याचे आहेत? नाही टोनगा घेतलेल्या नाही. टोनगा आहे. बरं आणि कोणत्या जातीचं आहे? मसन जातीचे मसन जातीचे. बरं आणि 3 उरल्या त्या काय द्या घ्यायचं काय आहे ना. मागतात गिरायका असं 30 32 35च्या भावला मागतात. हो 45,000 रुपये सोबत आले तर देऊ. ओके 45च्या हिशोबाने आलं तर देऊ. बरं काय नंबर आहे तुमचा? 73 50 61 35 48. बरं तर नक्कीच दादांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला असे काय टोणगे घ्यायचे असतील तर. धन्यवाद. धन्यवाद. आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इकडे आपण जोड बघतोय खूप सुंदर अशी. दादा नमस्कार. काय नाव दादा? तुकाराम. बरं आणि आपली बैल कोणत्या जातीत येतात? खिलार जाते. खिल्लार जातीत. कामाची बैल आहे? कामाची बैल गाडीची कामा गाडीची कामं वगैरे शेतीची? शेतीची बरं आणि काय चौसा आहे दाती झालेले आहेत दादा. झाले आहेत ना दाती? बरं आणि काय द्याय घ्यायचं? त्यांचं सांगायला 140 आहे. मागं पुढं होईल यावर. ओके 140 आहे. बरं आणि काय नंबर आहे तुमचा? माझा नंबर 85 52 97 28 40. बरं तर तुम्ही दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही दादांना संपर्क करू शकतात. धन्यवाद. पुढे आलेलो आहे. समोरच आपण आहे ना शर्यतीचा बैल बघतोय मापाचा मोठ्या मापाचा. काय जात आहे याची? किल्लार ना? बरं आणि कसा दाती आहे? 6 दाती आहे. बरं काय द्या घ्यायचं? ते सांगायला 80,000 80,000. बरं दादांचा बैल आहे. दिलेत ते दोघी 1,20,000. दोन्ही गेलेत बाकीचे? बरं बाकीचे कोणते आहेत आपले? हे सगळे आहेत. ते गाडीला 2 बांधलेले. गाडीचे पण आहेत 2 बांधलेले ते पण द्यायचे आहेत ना? हां बरं काय नंबर आहे दादा तुमचा? आमचा 820 830 71 38. बरं काय नाव दादा? चांगदेवकर दिले. बरं जर तुम्हाला ही अशी बैलं काय घ्यायची असते तर नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आणि पाठीमागे बांधला आहे तोही द्यायचा तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. पुढे आलेलो आहे शेती कामाची किंवा गाडी कामाची बैलं पाहिजे असते तर इकडे आहेत आपण ते बघू शकतो. दादा नमस्कार. काय दाती आहेत? करतात ते म्हणजे करतात लावायचे त्यांच्या लावायचे आहेत ना? बरं ते पूर्ण झाले नाही. झालं ना दादा. बरं आणि कोणती जाते ही? खिलाराचे किल्लार आहेत ना? आणि त्या पण तिकडच्या? हा. बरं काय देणं घेण्याचं आहे? आम्ही सांगायला 1,20,000 आहे. 1,20,000 जोडी? बरं 1,20,000 बोलतात या जोडीचे. आणि त्या जोडीचे नंबर सांगा तुमचा? नंबर 11 57 12 54. बरं हा नंबर आहे. जर तुम्हाला जर चांगली जोडी पाहिजे असेल तर खात्रीशीर आणि पद्धतशीर जोडी एकदम मजबूत कोणत्याही कामाला बघा. तुम्ही गाड्याला हाकला नाही तर शेती कामाला व्यवस्थित मजबूत 1 नंबर गाडी. त्याची 10 पोती टाकली गाडीमध्ये तरी ती नाही म्हणणार नाही. कोणत्याही कामाला मागं वळणार नाही अशी जातीची 1 नंबर जोडी आहे. बरं आणि त्याच्या सांगते ही आपली गावरान आहेत. गावरान पण आहेत. गावरान पण आहेत. बरं हे गाव कोतलवाडी गावाच्या आणि हे चेईचे हे आसपास आमचे सर्व दावण आहे. साबण आहे. ह्या कशा दिल्या दादा? ही दिल्या नाही फक्त याची किंमत होते. किंमत ही किंमत होते. आता आम्हाला जी घ्यायची त्याच्यापेक्षा आम्ही डबलनी बोलतो. मग काय ही तशी बाजार आहे. मग ते एजंट आल्यानंतर मग ते काय होतात आम्ही जर खरी किंमत सांगितली तर मग ते बोलतील नाही मग एवढ्याला. मग त्याच्याहून आपल्याला घ्यायचे त्याच्याहून ते कमी मध्ये मागतात. मग आपण सांगताना त्यांना थोडीफार इकडे करतो. गिराईक आल्यानंतर आपण कमी जास्त मध्ये ते देऊन टाकू. बरं चांगली जात कोणत्या जाती आहेत त्या? हे गावठी आहे सगळे. गावठी आहेत ना सगळे? इथून हे सगळे गावठी आहे. आणि किल्लार आणि बरं या पण शेती कामाला होऊ शकतो? शेती कामाला 1 नंबर. आणि हा चालतो हा गाड्याला चालतो. गाड्याला चालतो? हा पण गाड्याला चालतो. बरं हे दोन्ही हा चालतात दोन्ही गाड्याला. गाड्या चालतात. जिथं शांत आहेत पण गाड्याला परफेक्ट येते. तर अशी बैल घ्यायची असेल तर नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करा. हा
बरं धन्यवाद. आपण पुढे आलेलो आहे. दादा नमस्कार. दादा काय नाव? जालेंद्र अंकुश शेटे. बरं काय काय आणलं आपण? 5 बैल आहेत, 5 बैल आहेत. 1 बकरे आहे. बरं एक बकरा पण आणलाय. कसा आहे बकरा दिला? बकऱ्याचे सांगायला 16,000 सांगतोय. 16,000 आहे. बरं काय वजनाला असेल तो? व तो असेल 22-23 किलो. बरं आणि आपली बाकीचे बैल कसे दाते? दाती हे दोन दात आहेत. 2 दाते. हा बडाव आहे, हे हा. 2 बडाव आहेत. बडाव आहेत ना? हा बरं ते शेती कामाला आहेत. हा शेती कामाला. बरं आणि ही पण शेती कामाची की शर्यत आहे? हे शेती कामाला. बरं आणि काय द्यायला घ्यायचं? ते आता याचं 70, याचं 17,000 सांगतो, याचं 17,000 सांगतो. बरं हे हा 70 आणि तो 70 आणि ते बडाव कसे? त्याचं 2 दाते. 2 दाते. ते सांगायला 30,000 आहे, त्याचं 40,000 आहे. ओके 30,000 आणि 40,000 आहे. हा. हे 2 दाते. हे 2 दाते बाकीचे. आणि इथे बकरा पण आणलाय. त्याचं 16,000 आहे. 16,000 सांगितलं. दादा काय नंबर आहे तुमचा? 9356 9356 129931. बरं तर तुम्हाला घ्यायचे असतील बकरा विकरे किंवा 2 दाते बैल घ्यायचे असतील तर नक्कीच दादाला आहे काय आज? संपर्क करा. आणि अजून एक आहे ना? बरं कसा? 2 आहेत ना हे? बरं 55,000 हे 55,000. कसा दाती हा? हा 4 4 दाती आहे. बरं आणि हे 2 दाती आहेत. बरं हे शेती कामाची आहेत ना? शेती कामाची आहे. बरं तर दादांनी नंबर सांगितला. अशी 2 बैल दादांची तिथेही आहे. शेती कामासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच दादांना संपर्क करू शकतात. धन्यवाद. चला मित्रांनो आता आपण आहे ना बैल बाजार बघितला म्हशामधला. कसा वाटला तुम्हाला बैल बाजार मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओत पण बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बैल बाजारमध्ये आपण बघितलं की आपल्याला घोडा म्हशी शर्यतीची बैल कामाची शेती कामाची बैल वगैरे किंवा बकरे पण बघायला मिळाले. तर चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.